नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नळ आणि टाकी या टॉपिकवरील काही उदाहरणे बघितली होती. त्याच्यामध्ये आपण जवळपास 3 टॉपिक कव्हर केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक टाइप 4 आणि टाइप 5 बघणार आहोत. टाइप 4 मध्ये 2 नळ आहेत. त्याच्यामध्ये 2 नळ एकत्रित चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याच्यात सूत्र 1 आणि सूत्र 2 आहेत. तर सूत्र 1 मध्ये 2 नळ एकाच वेळी चालू केल्यानंतर भरण्यासाठी लागणारा कालावधी काढण्यासाठी ते सूत्र वापरतात. तसेच सूत्र 2 मध्ये दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केलेत, परंतु एका नळाने टाकी भरली जाते तर दुसऱ्या नळाने टाकी रिकामी केली जाते. अशा वेळेस टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ हे आपण टाइप 4 सूत्र क्रमांक 2 मध्ये बघणार आहोत. आणि टाइप 4 मध्ये 3 नळांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिल्या मध्ये त्याच्यामध्ये 2 सूत्र दिलेली आहेत. पहिल्या सूत्रामध्ये तिन्ही नळ एकाच वेळेस चालू करून टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपण काढलेला आहे. आणि सूत्र क्रमांक 2 मध्ये 3 नळ एकाच वेळेस चालू केलेले आहेत, परंतु त्यातील 2 नळ हे टाकी भरण्यासाठी वापरले जातात, तर तिसरा नळ हा टाकी रिकामी करण्यासाठी वापरला जातो. अशा वेळेस टाकी भरण्यासाठी एकूण कालावधी किती लागतो हे काढणार आहोत. तर सूत्र क्रमांक पहिलं जे आहे टाइप 4 मध्ये सूत्र क्रमांक 1 आहे ते आपण बघणार आहोत. सूत्र क्रमांक 1 आहे एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. तर याच्यामध्ये एक्स काय आहे, तर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. तसंच वाय काय आहे, तर टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाने लागणारा वेळ. आणि जेव्हा एकाच वेळेस दोन्ही नळ चालू केली जाते तेव्हा टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी आपण ह्या सूत्राने काढतो. सूत्र काय आहे, टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय. मग एक्स काय आहे, तर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आणि वाय काय आहे, तर दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. तर याच्यावरची उदाहरणं आता आपण बघूया. टाइप 4 वरती सूत्र क्रमांक 1 वरती पहिलं एक्झाम्पल बघूया. पहिल्या नळाने एक टाकी 8 तासात पूर्णपणे भरते. दुसऱ्या नळाने तीच टाकी 12 तासात पूर्णपणे भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल, असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आपल्याला दोन्ही नळ एकत्रित चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं ते बघा. पहिला नळाने किती वेळ लागतो, तर 8 तास. बरोबर. पहिल्या नळाला आपण एक्स मानू. दुसऱ्या नळाने बघा, दुसऱ्या नळाने किती वेळ लागतो, तर 12 तास लागतात. दुसऱ्या नळाला आपण वाय मानू. टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण कालावधी, टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण कालावधी किंवा वेळ कसा काढायचा, तर इथं सूत्र दिलेलं आहे. कारण दोन्ही नळ एकाच वेळेस चालू करतो. एक्स वाय छेद एक्स प्लस वाय. एक्स म्हणजे काय, तर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. आणि वाय म्हणजे काय, तर दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. आणि ज्यावेळेस दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केला जातो तेव्हा टाकी भरण्यासाठी लागणारा एकूण कालावधी या पद्धतीने आपल्याला मांडता येतो. एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स प्लस वाय. आता ह्या सूत्रामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू टाकावं लागतील. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू टाकल्यानंतर काय येते बघा. एक्स किती 8 गुणिले 12 वाय 12 छेद 8 अधिक 12 12 96 छेद 20. म्हणजे उत्तर किती येणार आहे बघा. 96 ला सुद्धा 4 ने भाग जातो आणि 20 ला सुद्धा 4 ने भाग जातो. 96 ला जर 4 ने भाग दिलं तर उत्तर येईल 24. आणि 20 ला जर 4 ने भाग दिलं तर उत्तर येईल 5. हे आलं. 2 नळ जर चालू केले एकत्रित तर टाकी भरण्यासाठी लागणारे तास 24/5. तर याचं रूपांतर आपल्याला कसं करायचं, याला पण आपण डिवाइड करू शकतो. 5/20 आणि 4/5 इतके तास लागतील. एवढे लिहिले तरी हा ऑप्शन असेल तर हा, नाहीतर हा असेल तर हा ऑप्शन लिहायचा.
टाईप 4 सूत्र क्रमांक 2. आता सूत्र क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे ते समजून घ्या. पहिल्या सूत्रामध्ये काय दिलं होतं? पहिल्या सूत्रामध्ये काय दिलं होतं तर दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा होता. आता इथे मात्र वेगळं आहे. दोन नळच आहे, दोन्ही नळ एकाच वेळेस चालू आहे, परंतु काय होतं ते बघा. पहिल्या नळाने टाकी 1 तासात भरते. पहिल्या नळाने टाकी 1 तासात भरते व दुसऱ्या नळाने मात्र टाकी Y नळाने रिकामी होते. म्हणजे टाकी आहे त्याला वरती एक नळ आहे आणि खाली एक नळ आहे. ज्यावेळेस काय होतं वरती पहिल्या नळाने टाकीमध्ये पाणी पडतं आणि दुसऱ्या नळाने मात्र टाकीमधून पाणी बाहेर जातं, अशी कंडिशन दिलेली आहे. आणि ज्यावेळेस दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ तो कसा काढायचा? तो असा काढायचा एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स मायनस वाय. म्हणजे एक टाकी आहे, त्या टाकीमध्ये पाणी पहिल्या नळाने त्या टाकीमध्ये पाणी पडतं आणि दुसऱ्या नळाने त्या टाकीमधून पाणी बाहेर जातं. अशी कंडिशन असताना टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. सूत्र काय आहे? एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स मायनस वाय. एक्स काय तर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी आणि दुसरं वाय काय तर दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. आता टाईप 4 मधील दोन नळ एकत्रित असताना तर एका नळाने टाकी भरली जाते आणि दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होती, अशी कंडिशन असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा याच्यासाठी सूत्र आपण बघितलेलं आहे. तर आता आपण त्यावर एक्झाम्पल बघू. एका टाकीने नळ भरतो. आता आपण टाईप 4 मधील सूत्र क्रमांक 2 या सूत्रावरील उदाहरण आता आपण सोडूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एका नळाने टाकी भरली जाते आणि दुसऱ्या नळाने मात्र टाकी रिकामी केली जाते, अशी कंडिशन असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी सूत्र दिलेलं आहे. एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स मायनस वाय. तर एक्स काय आहे? एक्स बरोबर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ. आणि वाय काय आहे तर दुसऱ्या नळाने टाकी रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ. तर इथं एक्स किती दिलेला आहे तर एक्स दिलेला आहे 20 तास आणि वाय म्हणजे दुसऱ्या नळाने टाकी किती वेळात रिकामी होती तर ती 12 तासात. अशा वेळेस अशी कंडिशन असेल तर ती टाकी किती तासाने भरेल? मग यासाठी सूत्र काय दिलेलं आहे? एक्स वाय डिवाइडेड बाय एक्स मायनस वाय. तर एक्स वाय, आता एक्स मध्ये काय करू आपण? त्या सूत्रामध्ये आपण व्हॅल्यू टाकू. एक्स किती आहे 20, वाय किती आहे 12 डिवाइडेड बाय 20 मायनस 12. तर 20 गुणिले 12 बरोबर 240 डिवाइडेड बाय 8, आन्सर 30. तर एकूण किती तास लागतील तर 30 तास लागतील. कधी टाईप 4 मध्ये आपण दोन नळ यावरील उदाहरणं बघितली होती. त्याच्यामध्ये दोन सूत्र होते. पहिल्या सूत्रामध्ये दोन्ही नळ एकाच वेळेस चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपण काढला होता आणि दुसरं सूत्र जे होतं त्याच्यामध्ये पहिला नळ चालू केल्यानंतर दुसऱ्या नळ जर टाकी तो पण चालू केला
म्हणजे एका एका नळाने पाणी भरते आणि दुसऱ्या नळाने त्या टाकीतून पाणी खाली जाते. अशा वेळेस टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपण काढला होता. तसंच आपण तीन नळ असताना तीन नळ असताना टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे तीन नळ एकत्रित एकाच वेळी जर आपण चालू केले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, आणि तीन नळ त्याच्यामध्ये दोन नळ पाणी भरतात, टाकीमध्ये त्याच्यातून पाणी पडतं आणि एक नळ मधून पाणी टाकीतून पाणी बाहेर जातं. अशा कंडिशनमध्ये टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर पहिला जो टाईप 5 मधला जो पहिलं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर तीन नळ आहेत. तीन नळ एकाच वेळी चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी सूत्र काय दिलेलं आहे हे बघा, इथे दिलेलं आहे. पहिल्या नळाने टाकी x तासात भरते, दुसऱ्या नळाने टाकी y तासात भरते व तिसऱ्या नळाने टाकी z तासात भरते. म्हणजे एकूण तीन नळ आहेत. तीन नळ जर एकाच वेळेस चालू केले तर आपल्याला टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ ह्या सूत्राने काढता येतो. तर सूत्र काय बघा, एक्स वाय झेड छेद एक्स झेड प्लस वाय झेड प्लस एक्स वाय. तर याच्यामध्ये एक्स काय आहे, तर पहिल्या नळाने लागणारा वेळ, त्याच्यानंतर वाय म्हणजे काय, दुसऱ्या नळाने लागणारा वेळ, आणि झेड म्हणजे काय, तर तिसऱ्या नळाने लागणारा वेळ. टाईप 5 तीन नळाचा हा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय आहे, एक टाकी आहे, ती टाकी भरण्यासाठी एकाच वेळेस तिन्ही नळ चालू केले जातात आणि तिन्ही नळ चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी सूत्र आपण मगाशी बघितलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे, हा प्रॉब्लेम दिलेला आहे. एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 20 तासात भरते, दुसऱ्या नळाने 10 तासात भरते व तिसऱ्या नळाने 8 तासात भरते. तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती तासात भरेल, म्हणजे जेव्हा एक टाकी आहे आणि तिला तीन नळ आहेत, पण जर एक पहिला नळ जर चालू केला तर ती 20 तासात भरते, मग दुसरा नळ चालू केला तर 10 तासात भरते व तिसरा नळ चालू केला तर 8 तासात भरते. इथं काय कंडिशन दिली की तिन्ही नळ एकाच वेळेस चालू करायचे. तिन्ही नळ जर एकाच वेळेस चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती तास लागेल असा प्रश्न आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र आपण लिहून घेऊ. सूत्र काय बघा, तीन नळ एकाच वेळी चालू केले असल्यास टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी किती, एक्स वाय झेड एक्स झेड प्लस वाय झेड प्लस एक्स वाय, हे सूत्र आहे. एक्स म्हणजे काय, तर पहिल्या नळाने किती तास लागतात, वाय म्हणजे दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी किती तास लागतात, आणि झेड म्हणजे काय, तर तिसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी. मग इथं एक्स किती आहे, एक्स आहे 20, वाय किती आहे 10, झेड किती आहे तर 8. हे टाकून द्यायचे ह्या सूत्रामध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. एक्स किती आहे 20 गुणिले 10 गुणिले 8, हे आलं वरचं. इथं काय एक्स वाय झेड म्हणजे याच्यामध्ये काय असतं, तर गुणाकाराचं चिन्ह असतं. आता एक्स झेड, एक्स आणि झेड 20 गुणिले 8 अधिक वाय झेड, वाय 10 आणि झेड 8, त्याच्यानंतर एक्स वाय, एक्स 20 वाय 10. आता हे डायरेक्ट कॅन्सल आउट करता येतील का, तर नाही करता येणार. कारण काय, छेदामध्ये प्लसचं साइन आलेलं आहे. अंशात जरी मल्टिप्लिकेशन असलं तरी छेदामध्ये प्लसचं साइन आहे, आणि दोन्हीपैकी एका ठिकाणी प्लसचं साइन असेल तर आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. 20 10 200 आणि 200 गुणिले 8 1600. 20 गुणिले 10 बरोबर 200, 200 गुणिले 8 बरोबर 1600. 8 0 0 8 0 0 8 दुने 16, 1600. अंशात आले 1600, छेद बघा आता किती येतो, 20 8 160, 10 गुणिले 8 10 8 80, 20 10 200. तर हे किती येणार आहे बघा इथे, बरोबर 1600 छेद 160 360 440.
हे किती आलं 440. 16 24 20 44 बरोबर. आता इथं कॅन्सल करता येते, हा 0 गेला, हा 0 गेला. 44 आहे, 160 आहे, तर 4 ने भाग जाऊ शकतो. 4 ने भाग केला तर वर 40 येणार आहे, खाली 11 येणार आहे. तर 40/11, 40/11 आपल्याला तासात कन्वर्ट. आता याच्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे याच्यामध्ये आहे, तर याला सॉल्व करायचा प्रयत्न केला तर काय होईल, 11 3 23 7 म्हणजे काय होणार आहे, 3 7 छेद 3 7/11 अशा पद्धतीने याचं उत्तर येईल. म्हणजे काय होणार आहे, 11 3 33, 33 अधिक 7 40 आणि खाली 11. तर अशा पद्धतीने म्हणजे टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, 3 तास, 3/3 7/11 तास किंवा 40/11 तास इतका वेळ लागेल. म्हणजे 3.5 तासापेक्षा कमी वेळ लागेल. या चॅप्टर मधला शेवटचा टॉपिक टाइप पास 3 नळाचा. तर याच्यामध्ये काय दिलेले बघा, त्याच्यावरून सूत्र कसं तयार होतं ते पण बघा. पहिल्या नळाने टाकी x तासात भरते, दुसऱ्या नळाने टाकी y तासात भरते व तिसऱ्या नळाने टाकी मात्र टाकी z रिकामी होते. म्हणजे काय होतं, 3 नळ आहेत, पहिल्या नळाने आणि दुसऱ्या नळाने टाकीमध्ये पाणी पडतं आणि तिसऱ्या नळाने मात्र टाकीतून पाणी बाहेर जातं. अशा वेळेस जर एकाच वेळेस 3 नळ चालू केल्यास टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ, तर तो वेळ कसा काढायचा, XYZ अपॉन XZ प्लस YZ मायनस XY. याच्यामध्ये x काय आहे, तर पहिल्या नळाने टाकी भरण्यासाठी वेळ, y म्हणजे काय, टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळाने लागणारा वेळ, आणि z म्हणजे काय, तर टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा वेळ. असे 3 नळ आहेत. तर 3 नळ एकदा चालू केल्यानंतर टाकी भरण्यासाठी किती कालावधी लागतो त्याच्यासाठीचं सूत्र. याच्यावरती आता आपण उदाहरण बघूया. उदाहरण बघा, एक टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 24 तासात भरते, तिसऱ्या नळाने मात्र टाकी 10 तासात रिकामी होते. तिन्ही नळ एकत्र चालू केल्यास टाकी किती तासात भरेल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक टाकी आणि 3 नळ, त्यापैकी पहिला नळ आणि दुसऱ्या नळाने टाकी भरते व तिसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होते. तर पहिल्या नळासाठी आपण काय वापरतो, x वापरतो, दुसऱ्या नळासाठी आपण काय वापरतो, y वापरतो, आणि तिसऱ्या नळासाठी आपण काय वापरतो, z वापरतो. तर पहिल्या नळाने टाकी किती तासात भरते, तर 12, मग x बरोबर 12. y म्हणजे दुसऱ्या नळाने टाकी किती तासात भरते, तर ती 24, म्हणजे y 24, आणि z म्हणजे तिसऱ्या नळाने रिकामी होणारी टाकी, तर z किती तासात, 10 तासात ती टाकी रिकामी करतो. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, तर फॉर्म्युला आहे बघा, XYZ डिवायडेड बाय, हे बघा सूत्र कसं लिहायचं, XZ त्याच्यानंतर x, त्याच्यानंतर काय YZ, आणि मायनस कुणाला करायचं, तर तिसरी टाकी जी आहे z हिला रिकामी होतं. मग याच्यात काय आलं नाही पाहिजे, याच्यात z आलं नाही पाहिजे. मग z आलं नाही पाहिजे म्हणजे मग काय येणार आहे, तर XY येणार आहे. फॉर्म्युला लिहिताना बघा, तिसऱ्या नळाने टाकी रिकामी होती म्हणजे z ने रिकामी होती, तर मायनस काय करायचं आपल्याला, तर त्याच्यामध्ये z नाही आला पाहिजे. मग z नाही येणार म्हणल्यानंतर 2 तर येणारच आहेत, मग 2 काय येतील, XY येतील. अशा पद्धतीने हे सूत्र आहे. मग याच्यात किती टाकायच्या, x किती आहे 12, y किती आहे 24, z किती आहे 10, त्याच्यानंतर x किती आहे 12, z किती आहे 10, त्याच्यानंतर y किती आहे 24, z किती आहे 10 मायनस xy, x किती आहे 12, y किती 24. हे सॉल्व करायचं. आता इथं सॉल्व करूया. 24 10 240 भागिले 12 10 120, 24 10 240 मायनस
24 × 12 240, 24 × 48 288. आता वरचा गुणाकार बघा, 12 ने 240 ला गुणायचं, 12 × 0 तर काय येणार आहे 0. 12 चौक 48, 48 च्या खाली आले 8, 8 आले 4, 12 × 24 आणि 4 28, 28 चे 80. खालचं बघा, 12 आणि 24 36 मायनस 288, हे 12 आणि हे 60 72. 72 × 144, 144 × 44 × 288, 72 चौक 288 म्हणजे उत्तर येतं 40. याचं उत्तर किती येणार आहे तर 40 तासात. म्हणजे एक पहिल्या नळाने 12 तासात टाकी भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 24 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने मात्र 10 तासात टाकी रिकामी होत असेल आणि तिन्ही नळ एकाच वेळेस चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे तर 40 तास लागणार आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आहेत. शक्यतो एवढे मोठे उदाहरण एक्झामला येत नाहीत, परंतु काही सांगता येत नाही, कधी कधी क्वेश्चन काय येतील ते. धन्यवाद.